शकतात। उदाहरणार्थ वाईन रोबोट याला नाव दिलेलं आहे काही देशांमध्ये। यासारखे रोबोट्स एआयच्या मदतीने द्राक्षांचा आकार, पिकांची अवस्था ओळखून निवडक काढणी करतात। हो, इटलीसारख्या देशामध्ये याचा प्रयोग नाही तर त्या ठिकाणी आता सध्या वापर चालू झालेला आहे। याचा फायदा काय? एका रोबोटने 5 ते 10 मजुरांचं काम काही तासात पूर्ण करता येतं आणि आपली मानवी चुका ज्या होतात मजुरांकडनं त्या देखील या ठिकाणी टळणार आहेत। आता महाराष्ट्रामध्ये या तंत्रज्ञानाची काही प्रगती आहे का किंवा काही चाचपणी झाली आहे का? हो, तर नाशिकमधील काही मोठ्या शेतकऱ्यांनी याचा थोडाफार जुजुबी प्रयोग त्यांनी चालू केलेला आहे किंवा करत आहेत। आता यामध्ये फवारणीसाठी जे तंत्रज्ञान आहे ते म्हणजे ड्रोन तंत्रज्ञान। हो, फवारणी ड्रोन्स। आता ड्रोनने कीटकनाशक आणि खतांची फवारणी केल्यास मजुरांची गरजच पडत नाही। एक ड्रोन 1 तासात 5 एकर द्राक्षबाग कव्हर करू शकते। परंतु तुम्ही म्हणाल आता हे द्राक्षबागेमध्ये चालणं शक्य आहे का? तर नक्कीच, कारण की 5 ते 60 फुटावरती त्याची उंची मेंटेन करून त्या पद्धतीचं GPS त्यामध्ये सेट करून हे